बरं, एआय बद्दल तर आपण सगळेच ऐकून आहोत, नाही का? पण प्रश्न हा आहे की आपण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतोय का? आजच्या या विश्लेषणात आपण एआय सोबतच्या आपल्या नात्याला एका नव्या उंचीवर नेणार आहोत. म्हणजे त्याला फक्त एक उपकरण न समजता एक शक्तिशाली सहकारी कसं बनवायचं, हेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग या एका भन्नाट विचाराने सुरुवात करूया. नवनिर्मितीचा इतिहास म्हणजे बेड, बस आणि बाथटब. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण खरं तर मोठमोठ्या कल्पना अशाच अनपेक्षित ठिकाणी सुचतात. कधी बेडवर, कधी बसमध्ये आणि हो, जसं आपण आज पाहणार आहोत, अगदी बाथटबमध्ये सुद्धा. आणि हाच विचार आपल्या आजच्या चर्चेसाठी एकदम परफेक्ट आहे. आता प्रश्न पडतो की या बाथटबचा आपल्या आजच्या विषयाशी नेमका काय संबंध? चला तर मग पहिल्या भागात जाऊया, जिथे आपण हा धागा इतिहासातील एका महान नेत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. जरा कल्पना करून बघा. विन्स्टन चर्चिल आरामात बाथटबमध्ये बसले आहेत आणि तिथूनच आपल्या सेक्रेटरीला भाषणं सांगत आहेत. आता ती सेक्रेटरी फक्त शब्द लिहून घेणारी कुणीतरी नव्हती. नाही, ती एक अशी सहकारी होती जिला चर्चिलियांचा आवाज, त्यांचा विचार करण्याची पद्धत, त्यांचा हेतू सगळं काही अगदी सखोलपणे माहीत होतं. आज आपण बोलतोय ते अशाच पातळीच्या सहकार्याबद्दल. आणि गंमत म्हणजे आज आपल्याला अशा मदतीसाठी एखाद्या माणसाची गरजच नाही. एआय, हो, एआय आपल्याला तोच चर्चिल स्तराचा सहाय्यक देऊ शकतं. एक असा सहकारी जो आपल्या गरजा समजून घेईल आणि आपल्याला सर्वोत्तम काम करण्यासाठी मदत करेल. बरं, एआयमध्ये एवढी प्रचंड क्षमता आहे हे तर कळलं, पण मग आपण खरंच त्याचा पुरेपूर वापर करतोय का? चला आता पाहूया की प्रत्यक्षात काय घडतंय. बघा, आपल्याला सतत सांगितलं जातं की एआय कामामध्ये क्रांती घडवेल. ते आपल्या कामाची गती वाढवेल, गुणवत्ता सुधारेल आणि आपण जास्त काम करू शकू. हीच तर एआयची मोठी प्रॉमिस आहे, नाही का? पण वास्तव काय आहे माहितीये? इथेच एक धक्कादायक आकडा समोर येतो. फक्त 10% कमी व्यावसायिक लोक खऱ्या अर्थाने एआयमुळे आपल्या कामात काहीतरी मोठी सुधारणा अनुभवत आहेत. म्हणजे विचार करा केवढी मोठी दरी आहे ही. स्टॅनफोर्डचे संशोधक जेरेमी अटली यांनी याला एक नाव दिलंय, पूर्ततेतील तफावत. सोप्या भाषेत सांगायचं तर एआयकडून असलेल्या आपल्या प्रचंड अपेक्षा आणि प्रत्यक्षात मिळणारे छोटे फायदे यांच्यातलं अंतर. आणि हा चार्ट तेच दाखवतोय. हे अंतर प्रचंड आहे. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. याहूनही एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काही लोकांसाठी एआय त्यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता चक्क कमी करतंय. मग असं का होतंय? नक्की काय चुकतंय? ही एवढी मोठी तफावत का दिसतेय? या सगळ्याचं उत्तर तंत्रज्ञानात नाहीये, ते दडलंय आपल्या मानसिकतेत, आपल्या दृष्टिकोनात. चला तर ती मूळ गोष्ट समजून घेऊया जी या सगळ्या गोंधळाचं कारण स्पष्ट करते. जेव्हा संशोधकांनी पाहिलं की जे लोक एआय वापरून यशस्वी होत आहेत आणि जे होत नाहीयेत त्यांच्यात काय फरक आहे, तेव्हा एक खूप महत्त्वाची गोष्ट समोर आली. फरक तंत्रज्ञानात नव्हता, तर ते वापरण्याच्या पद्धतीत होता. म्हणजे प्रॉब्लेम एआयचा नाहीये, तो आपल्या दृष्टिकोनाचा आहे. आणि तो फरक हा आहे. 2 प्रकारच्या मानसिकता आहेत. पहिली, उपकरण मानसिकता. म्हणजे लोक एआयला फक्त एक उत्तर देणारं मशीन समजतात. अपेक्षित उत्तर नाही मिळालं की सोडून देतात किंवा मग स्वतःच सगळं दुरुस्त करत बसतात. पण दुसरी मानसिकता आहे सहकारी मानसिकता. इथे लोक एआयला एक टीममेट, एक सहकारी मानतात. म्हणजे जर निकाल बरोबर नाही आला तर ते त्याला ट्रेनिंग देतात, फीडबॅक देतात आणि सुधारणा करायला मदत करतात. हाच तो खरा फरक आहे. बरं, मग एआयला सहकार्याप्रमाणे वागवणं म्हणजे नेमकं करायचं काय? चला, काही अशा पद्धती पाहूया ज्या आपण लगेच वापरू शकतो. इथे एक खूप जबरदस्त आयडिया आहे. आपण एआयला प्रश्न विचारतो, बरोबर? त्याऐवजी त्यालाच आपल्याला प्रश्न विचारायला सांगा. त्याला सांगा की तू एक एक्सपर्ट आहेस, आता माझ्या कामाबद्दल माझी मुलाखत घे. त्याला एका वेळी एकच प्रश्न विचारू द्या. असं केल्याने काय होतं? त्याला आपल्या कामाचा संदर्भ कळतो आणि मग तो फक्त वरवरची उत्तरं देत नाही, तर खऱ्या अर्थाने उपयुक्त आणि काहीतरी हटके शिफारशी देतो. आणि हे तर काहीच नाही. विचार करा, ऑफिसमधल्या एखाद्या कठीण संभाषणाची तयारी करायची आहे, एआय सोबत रोल प्ले करा. किंवा एखाद्या सहकार्याला समजून घेण्यासाठी त्याचा एक मानसशास्त्रीय प्रोफाईल बनवायला सांगा. एवढंच नाही तर आपल्या कामाच्या पद्धतीवर एआयकडून फीडबॅक सुद्धा घेता येतो. म्हणजे शक्यता खरोखरच खूप आहे. आता हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात ह्याचा काय फायदा होतो? चला, ॲडम रायमर यांची गोष्ट ऐकूया. ॲडम एक पार्क रेंजर आहेत आणि त्यांना कागदपत्रांच्या कामाचा प्रचंड कंटाळा यायचा. फक्त 45 मिनिटं. हो, फक्त 45 मिनिटात ॲडमने एआय सोबत एका टीममेटसारखं काम केलं आणि आपल्या सर्वात कंटाळवाण्या कामाला ऑटोमेट करण्यासाठी एक टूल बनवलं. विचार करा, फक्त 45 मिनिटं, हाच तो फरक आहे.
उपकरण विरुद्ध सहकारी मानसिकतेतला. आणि आत्ता काय होतंय, ते एक छोटंसं टूल प्रत्येक वेळी त्यांचं ते काम करताना त्यांचे पूर्ण 2 दिवस वाचवतंय. म्हणजे तो वेळ आता ते अशा गोष्टींवर लावू शकतात ज्या खरोखरच महत्त्वाच्या आहेत. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. जेव्हा हे टूल इतरांनाही दिलं गेलं तेव्हा तर कमालच झाली. नॅशनल पार्क सर्व्हिसचा अंदाज आहे की या एका टूलमुळे यावर्षी कामाचे तब्बल 7,000 दिवस वाचणार आहेत. विचार करा, एका व्यक्तीच्या मानसिकतेतील छोटासा बदल केवढा मोठा परिणाम घडू शकतो. तर या सगळ्याचा अर्थ काय? मुद्दा माणसांची जागा घेण्याचा नाहीये, उलट त्यांना मुक्त करण्याचा आहे. एआयला ती सगळी कंटाळवाणी कामं करू द्या आणि आपण त्या गोष्टींवर लक्ष देऊया ज्या आपण सर्वोत्तम करतो, म्हणजे क्रिएटिव्ह विचार करणं, स्ट्रॅटेजी बनवणं, थोडक्यात माणूस म्हणून विचार करणं. पण ही क्रिएटिव्हिटी, ही प्रेरणा येते कुठून? प्रसिद्ध हिप-हॉप कलाकार लेक्रे म्हणतात, प्रेरणा ही एक शिस्त आहे. म्हणजे ती आपोआप मिळत नाही, ती मिळवावी लागते, तिच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि इथेच माणसाची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. बघा, एआय तर सगळ्यांकडे सारखंच आहे, मग निकालांमध्ये फरक का पडतो? कारण आपण त्या सहकार्यात काय देतो यावर सगळं अवलंबून आहे. आपला अनुभव, आपला दृष्टिकोन, आपली प्रेरणा, याच गोष्टी एआयच्या आउटपुटला एक वेगळा आकार देतात. आणि सर्जनशीलता म्हणजे काहीतरी खूप मोठं आणि अवघड असेलच असं नाही. एका 7वीच्या मुलीने दिलेली व्याख्या बघा. मनात येणाऱ्या पहिल्या विचारापेक्षा अजून काहीतरी वेगळं करणं. किती सोपं आहे. याचाच अर्थ एआयने दिलेल्या पहिल्या ठीकठाक उत्तरावर समाधान न मानता पुढे विचार करत राहणं. म्हणून पुढच्या वेळी एआय समोर बसल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. मी एक उपकरण वापरतोय की एका सहकार्यासोबत काम करतोय? हा एक छोटासा बदल वाटेल, पण याचा परिणाम आपल्या विचारापेक्षा खूप मोठा असू शकतो. कारण शेवटी गोष्ट एआय वापरण्याची नाहीये, तर त्याच्यासोबत काम करण्याची आहे.